नमस्कार. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीफारच शॉर्टमध्येच माहिती देणार आहे की फुल देऊ शकत नाही आहे, कारण फोटो व्यवस्थित नाही आहे. हा वाकडा फोटो आहे. हे बघा, झूम केल्यानंतर फोटो कुठे गेला? अर्धा बाहेर अर्धा आत. सरळ हाताचा स्ट्रेट फोटो असावा आणि अंधक नसावा. इथं झूम केलं, हे बघा इथं कसं दिसतंय तुम्हाला? ह्या सगळ्या बारीक लाईन केसासारख्या लाईन असतात, ते दिसत आहेत का? कुठे अख्ख्या हातावर कुठे दिसत आहेत का? कुठेही दिसत नाहीत. त्याच्यामुळे जे जे मला दिसतंय ते मी तुम्हाला सांगतो, मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या दिसून राहिल्या. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊ अंगठ्यावरती. आता अंगठ्यावरती हे तर जर हा तीळ दिसतोय मला, दुसऱ्या पर्वतावर इथं जर तीळ असतो ना, तेव्हा ट्रॅव्हलिंगमध्ये अशा व्यक्तींना समस्या येण्याचे संकेत असतात. म्हणजे जेव्हा जास्त फिरणं होईल तुमचं, म्हणजे यात्रा जास्त होतील, त्या यात्रामध्ये काही ना काही समस्या उत्पादन होऊ शकते, हे त्याचं संकेत आहे. हे काय एकच यात्रा केली इथनं पुण्याला मुंबईला काय झालं नाही, फिरून आलो असं काही नसते. हे पूर्ण आयुष्यासाठी असते. हे पुढं कधी कधी त्याचा काळ आला, वेळ आला की त्यावेळेस ते फळ देत असते. तर फक्त ट्रॅव्हलिंगच्या वेळेस थोडीशी सतर्कता बाळगा. हा तीळ कधी कधी निघून पण जातो काही वर्षानं, हा काय आयुष्यभरासाठी राहत नाही. त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे हा अंगठा तुमचा. हा अंगठा खूप स्ट्रॉंग आहे. तर अशा माणसाला दुसऱ्यासमोर झुकायला अजिबात आवडत नाही. म्हणजे स्वतःचं जे काय आहे तेच खरं, अशा प्रकारची मनस्थिती अशा व्यक्तीची राहते. दुसरी गोष्ट ही, तर हा जो पोर आहे तो माणसाला दिसतोय म्हणजे फोटोच्या अनुसार. तर असा माणसाचं म्हणजे दुसऱ्याकडून काम काढून घ्यायला खूप हुशार, गोड बोलून, आणि 2 लोकात 4 लोकात आपली माहिती पटवून त्यांना आपल्या मतासारखं बनवणे किंवा आपलं काम त्यांच्याकडून काढून घेणे हे खूप चांगल्या पद्धतीने येते. 4 लोकात बसून त्यांना आपल्या मागं आणणे, हे प्रकार खूप चांगला बनतो अशा माणसाला. दुसरा, हा पोर खूप लांब आहे. असा माणूस खूप जिद्दी स्वभावाचा असते. आणि हा इथून थोडासा बॅक झाला आहे, फोल्ड थोडा. तर मनामधले विचार कंपल्सरी बंदच होत नसतील, कम्प्लिटली विचार मनात चालूच असतील. ज्याला म्हणतो आपण कधी कधी अशा माणसाची मानसिक स्थिती पण खराब होते. आता हे काय, आता वय तुमचं लहान असेल म्हणून ह्याच्यात नसेल, तर ते पुढे पुढे तुम्हाला ही गोष्ट जाणवेल. तर मनस्थिती खराब होते ह्याच्यामुळं. तर ह्याचा मी उपाय तुम्हाला सांगेल, त्याने ते कमी होईल. हा अंगठा लांब आहे, जिद्दी प्रवृत्ती, ओळखीची संख्या जास्त, आणि जेवढी जिद्द ठेवाल आणि त्याप्रमाणे कार्य कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश 100% मिळणार. आता त्याच्यानंतर जाऊ आपण बोटांवरती. आता हाताच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर बोटं लहान आहेत. तर अशा माणसाला तोंडावर बोलायची सवय असते, फडाफड कोणाला पण. दुसरी गोष्ट, कुठलं पण काम लवकर पाहिजे, लेट नको, उशिरा नको. हाताखाली काम करणाऱ्याची संख्या अशा माणसाच्या जास्त असते. कुठला पण निर्णय तुरंत घेणार, लगेच फायनल डिसिजन लगेच घेऊन लगेच त्याच्यावर ॲक्शन, क्विक ॲक्शन आणि सुरुवात चालू, असा स्वभाव असते. त्याच्यामुळं हाताखाली काम करण्याची संख्या पुढे जाऊन खूप जास्त राहील तुमच्या. त्यानंतर हे बोट आहे ते फर्स्ट फॅलनच्या पुढं गेलेस. हा सूर्यपर्वत असतो, हा बुध. तर सूर्यपर्वताच्या ह्या फर्स्ट फॅलनच्या पुढे आहे हे. तर अशा माणसाच्या लक्षात राहते, बुद्धी चांगली असते, बुद्धिचातुर्य चांगले, वस्तू सांभाळून ठेवण्याची कला चांगली, मनी मॅनेजमेंट, पैशाचा हिसाब किताब कुठं कसा काय लावायचा, या गोष्टी खूप चांगल्या राहते त्या. आणि वाक्चातुर्य म्हणजे तीक्ष्ण बुद्धीचा माणूस असतो, बोलण्याची कला खूप चांगली, पटवण्याची समोरच्याला, वाक्पटुता ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर इथे गॅप दिसतो ह्या 2 बोटामध्ये. इथे जेव्हा गॅप तयार होतो तेव्हा खाओ पिओ, मौज करो, ऐश करो, ह्या प्रकारची पण वृत्ती खूप राहते. ह्या दोन्हीच्या इथे गॅप आहे. पहिला काळ स्ट्रगलमध्ये जाईल, पण असा माणूस परोपकारी असतो खूप, म्हणजे दुसऱ्याच्या हिताचा पण खूप विचार करतो.
हे 2 बोटं सेम आहेत. अशा माणसाला एकदम लहानातल्या लहान गोष्टी पण मनाला खूप लागते, म्हणजे इगो हर्ट खूप लवकर होतो. ह्या हे आहे शनी पर्वत आणि हा आहे गुरु पर्वत. शनी पर्वताच्या हा जो सेकंड फॅलेंज आहे हा मोठा आहे. ह्या फॅलेंजेसवर पण प्रत्येक फॅलेंजेवरती भविष्य असते. आता एवढं मी काय डिटेल ते सांगत बसत नाही. तुम्ही समोर कधी आला किंवा काय आलं तर ते परत सांगेल मी तुम्हाला, परत तुम्ही कधी आला तर. हा फॅलेंज मोठा आहे म्हणजे बोटाचा. तर अशा माणसाला कृषी, धनापासून लाभ म्हणजे जमिनीच्या रिलेटेड आणि मशिनरी या 2 गोष्टीपासून खूप लाभ असतो. कृषीधन आणि मशिनरी या 2 गोष्टीपासून 100% लाभ होणार ह्या फॅलेंजेसमुळं. आता त्याच्यानंतर आपण जाऊ ग्रहांवरती. हा सगळ्यात पहिला ग्रह आहे जो बृहस्पती आहे. तो चपटा आहे, जास्त उंचही नाही आणि कुठे काहीच नाही आहे. तो आपल्या याच्यामध्ये उभा आहे आणि लगभग हे पुढचे जे ग्रह आहेत ते सगळे इथपर्यंत हे चपटे आहेत. अशा माणसाला पुश्तैनी प्रॉपर्टी जर काही मिळाली असेल आईवडिलांकडून, आजी आजोबांकडून, तर खूप चांगल्या पद्धतीने त्याला रेखाटू शकतात, खूप चांगल्या पद्धतीने त्याला वाढवू पण शकतात अशी लोक. दुसरी गोष्ट, हा पर्वत चपटा आहे, जास्त उंचही नाही हे नाही. तर अशा माणसाला पारिवारिक आणि सांसारिक सुखाला मध्ये पण काही जास्त अडचण येत नाही. फक्त कधी नर्वसनेस येण्याची शक्यता असते. म्हणजे तो आता नसेल तर पुढे येण्याची शक्यता आहे नर्वसनेस. हा पर्वत पारिवारिक, सांसारिक सुख, राजकारण, सरकारी नोकरी ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. आता इथं फोटो क्लिअर नसल्यामुळे बाकीच्या पुढच्या काही मी गोष्टी सांगू शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं. ज्यांना फूडच्या रिलेटेड बिझनेस करायचा असतो, म्हणजे अन्नाच्या विशेष या फ्रूट, म्हणजे आपण शेतीमध्ये फ्रूट पिकवतो वगैरे जे काय असेल तर त्याच्यासाठी हा ग्रह चांगला असणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय तुम्हाला ते बिझनेस होऊ शकत नाही. कोणाला हॉटेल चालवायचं असेल, हॉटेल व्यवसायासाठी, तर हाच पर्वत बघितला जातो पहिल्यांदा. त्यानंतर हा शनी पर्वत, हा पुरेपूर चपटा आहे. अशा माणसाला आळस खूप कमी असतो. म्हणजे किती बी काम लावा, काम करत राहणार दिवसभर, किती बी काम लावा, कामाचा काही विषय नाही. एकदा उठला की झोपेपर्यंत बंदच नाही कामाला त्याच्या. दुसरी गोष्ट, ह्या बसल्यामुळं काय होतं, बऱ्याचदा म्हणजे बँकेचं म्हणा किंवा एखाद्याचं कोणाकडून 10-15 हजार रुपये घेतले तर त्याचं व्याज आपल्याला भरत राहावं लागतं असं बरेच दिवस. किंवा फिटलं पहिल्यांदा तरी परत 1-2 वर्षानंतर अशी काय परिस्थिती तयार होते की पैसे घ्यावे लागतात आणि परत ते आपण त्याला देत राहतो. अशी परिस्थिती वारंवार होते. भले माणूस 5-10 करोड 20 करोड रुपयाचा जरी मालक झाला तरी त्याला व्याज भरावेच लागतं, हे फिक्स गोष्ट आहे. इथं काय तयार झाले काय दिसून नाही राहिलं, सॉरी, ह्याच्याबद्दल काय सांगत नाही, काहीतरी वेगळंच होऊन बसेल असं सांगणं. तर पुढे या नंतर कधी आल्यानंतर मी सांगेल तुम्हाला. दुसरी गोष्ट आहे, इथे अशी फॉर्मेशन तयार होते धनुष्याकारसारखी. जेव्हा धनुष्याकारची फॉर्मेशन तयार होते ना त्यावेळेला म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये निघून गेली वर तुमच्या लक्षात येतं की असं करायला पाहिजे होतं. म्हणजे जेव्हा जो निर्णय घ्यायला पाहिजे तो होत नाही, लेट होते आणि परत त्याचा पश्चाताप होतो की आपण त्यावेळेला जो निर्णय घेतला होता तो योग्य होता, त्याने फायदा झाला असता. म्हणजे गोष्ट घडून गेल्यावर लक्षात येते की ते करायला पाहिजे होतं, पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं तर ते करायला पाहिजे होतं. अशा गोष्टी बऱ्याचदा तुम्हाला पुढे बघायला मिळतील वयाच्या अनुभवानुसार. हे पूर्ण आयुष्यासाठी अनुभव असतो, एका दिवसासाठी अनुभव नाही आहे. त्याच्यानंतर हा सूर्यपर्वत. सूर्यपर्वत नाम म्हणजे यश, नाव, कीर्ती, धन याचा कारक मानला जातो. आता याच्यावरती कुठल्या लाईन्स किंवा काही सिम्बॉल्स अजिबात दिसत नाही आहे. जोपर्यंत इथे स्टार, त्रिभुज, फ्लॅग, माशाचं चिन्ह असं सपोज जर काही दिसत असेल तरच अशा माणसाला खूप लाभ, धनाचा लाभ, नाव, राजकारणी आणि राजकारणामध्ये खूप मोठं पद मिळतं. सपोज हे चिन्ह नसतील तर कमीत कमी सूर्यरेखा असायला पाहिजे, अशी रेषा असते हातावर.
कोणाकोणाच्या एवढीच असते, कोणाच्या एवढीच असते, पण असते जरूर. अशा माणसाला यश, कीर्ती, नाव आणि गव्हर्नमेंटमध्ये नोकरी खूप लवकर मिळते. त्याला सूर्यरेखा असं म्हणतात. ते इथं एक पण नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी खूप म्हणजे तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल, संघर्ष करावं लागेल, झगडावं लागेल. आणि शनी असा बसल्यावर पण माणसाला संघर्ष करावाच लागतो, स्ट्रगल जातेच. त्याच्यानंतर हा आहे बुध पर्वत. हा आता उंच आहे. ज्यावेळेस बुध उंच असतो तेव्हा माणूस दिसायला सुंदर असतो. त्याची बोलण्याची कला खूप चांगली असते, वाक्पटुता, लोक समोरून येऊन बोलणार स्वतःला, आपलं काम काढून घ्यायला माहीर लोकांकडनं, पैशाच्या गोष्टी व्यवस्थित जमणार आणि व्यापार पण अशा माणसाला चांगला सक्सेस होतो. दुसरी गोष्ट, बँकेच्या रिलेटेड कुठल्या एक्झाम्स असतील तर त्याच्यामध्ये पण सक्सेस होतं. पण आता तुमचं शिक्षण त्या रिलेटेड असेल तर ते होते. त्या शिक्षण त्या रिलेटेड नसेल तर ती गोष्ट काय, इट विल बी झिरो. त्याच्यानंतर हा मंगळ पर्वत. हातावरती 2 मंगळ असतात, बाहेरचा आणि आतला. दोन्ही मंगळ खूप उंच आहेत. तर आता स्पोर्ट म्हणजे काही ना काही खेळण्याची कला खूप खूप चांगली असेल. म्हणजे क्रिकेट असेल किंवा विटीदांडू असेल, गोट्या, काही ना काही कुठला तरी एक खेळ खूप चांगला खेळत असणार स्पोर्टमध्ये. मला वाटतं तुम्ही स्पोर्टमध्ये खूप हे करायला पाहिजे, जास्त ध्यान द्यायला पाहिजे. कारण या पर्वतावर इथं अशा लाईन्स नाही आहे. आता मी ज्यांचे हात बघितले ना, त्यांच्या इथे लाईन्स ज्यांच्या नसतात तो माणूस नॅशनल लेवल किंवा राज्य पातळी ज्याला म्हणतो आपण, कोण कोण इंटरनॅशनल लेवलला पण खेळलेलं मी बघितलं आहे. कराट्यामध्ये, किक बॉक्सिंगमध्ये, इवन दो अनेक असे वेगवेगळे खेळ आहेत ज्याच्यामध्ये, किंवा चेस आहे, बुद्धिबळ. मी अशाही लोकांचे हात बघितलेत की जे लोक मलेशिया, थायलंडमध्ये चेस खेळतात जाऊन, ते लोक इंदोरवरून बिलॉंग करतात, इंदोरचे आहेत ते. हां, आता दुसरी गोष्ट याचं काय आहे, अशा माणसाला जमिनीच्या रिलेटेडचा व्यवसाय करायला पाहिजे. कन्स्ट्रक्शन रिलेटेड, जमिनीच्या रिलेटेड, जमीन घेणे विकणे, खरेदी विक्री करणे, प्लॉटिंग किंवा द्रव्य पदार्थ, अशापासून अशा माणसाला लाभ होतो. एक ह्याचा निगेटिव्ह पॉईंट असते, राग खूप येते, नाकावर बसलेला असते. राग म्हणजे माणसाचा उद्रेक करून देणे, अशा प्रकारच्या गोष्टी खूप घडतात मंगळामुळे. आता हा मंगळ खूप उंच आहे, तर असा माणूस घाबरत नाही. म्हणजे घाबरून कधी समझोता करायची अशी माणसाची वृत्ती नसते. आणि 4-5-10 लोक घेऊन जाऊन ती गोष्ट मिटवायची अशी पण वृत्ती नसते. एकटा जाऊन लढून ती काय असेल ती मिटवणार अशी प्रवृत्ती असते. आता इथं काय मला काय दिसत नाहीत बाकीचं, त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही. सपोज म्हणजे इथं जर तुम्हाला दिसत असतील अशा लाईन कुठे 1-2 तरी त्यावेळेला तुमचं जेवढ्या लाईन असतील तेवढ्या वेळेला कोर्ट कचेरीचं दर्शन होईल. असतील तर म्हणतो आहे मी. एक इथं मोठी रेषा आहे, ही लक्झरी लाईफ देईल. म्हणजे गाडी, घोडा, घर चांगलं हे पुढं होणारच आहे. त्याच्यानंतर हा आहे चंद्रपर्वत. हा खूप उंच आहे. अशा माणसाला फिरायला खूप आवडतं, दूध आणि पाणी खूप आवडतं. दूध आणि पाण्याच्या गोष्टीपासून अशा माणसाला खूप लाभ असतो. याचा व्यवसाय केला तरी चालतो. मन खूप स्वच्छ, बोलण्याची कला खूप चांगली. फक्त एवढंच आहे की विचार खूप येतात आणि त्याच्यामुळं कधी कधी डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते वयानुसार पुढे जाऊन. कारण अशा माणसाच्या मनातले विचारच कधी थांबत नाही. कंटिन्युअस मनात विचार चालू असतात, काय ना काय काय ना काय. त्यानंतर हा शुक्र पर्वत. हा सेम फुटबॉलचा तर सारखा ओपन आहे. ज्यावेळेला असं पर्वत असते त्यावेळेला शुक्र पर्वत हा शरीर सुखासाठी मानलेला आहे. सेक्स्युअल लाईफ, मुलं बाळं आणि धन या 3 गोष्टी सांगत असतो. ज्यावेळेला फुटबॉलसारखा असतो त्यावेळी अशा माणसाला शारीरिक सुखाची भावना खूप तयार होते वारंवार. जास्त उंच आहे आणि इथे लाईन पण दिसत आहेत मला अशा. आता हे फोटो क्लिअर नाही आहे. या लाईनमध्ये कुठं ना कुठं जर त्रिभुज बनत असेल, असं स्टार बनत असेल तर, किंवा बनत पण नसेल, आहे हा पर्वत जरी एवढा उंच असेल तर बऱ्याचदा अनेक
महिलांशी किंवा मुलींशी शरीर सुख घेण्याचा उपभोग मिळेल. सेक्स्युअल लाईफ त्यांच्यासोबत होईल. इथे जर हे सिम्बॉल असं बनत असेल, हे सिम्बॉल खूप खराब आहे. याचं मिनिंग ते समोर आल्यानंतर मी सांगेल बघून. आता व्हिडिओमध्ये मी काय सांगत नाही आहे. आता त्याच्यानंतर आपण जाऊन रेखांवरती. ही आहे जीवनरेखा, ही आहे मस्तिष्क रेखा आणि ही आहे हृदयरेखा. आता जीवनरेखा आणि मस्तिष्क रेखा या इथपर्यंत जॉईन आहेत, म्हणजे वयाच्या साधारणतः 24-25पर्यंत. जोपर्यंत जॉईन आहे तोपर्यंत व्हाईस वर्सा गोष्टी होतात. म्हणजे वडिलांचं ऐकायला आपल्याला छान वाटतं आणि आपण पण वडिलांना सांगितलेलं त्यांना छान वाटतं. म्हणजे एकमेकाखाली दडपणाखाली असतात. मग घरात मोठा भाव असला तर त्याचं ऐकायचं किंवा आपण त्याला ऐकायला लावायचं, असं एकमेकाखाली चालतं. ज्या दिवशी ही रेषा इथून बाहेर पडते ना, त्या दिवसापासून हे तुमचं सेपरेशन होईल. म्हणजे त्यांचे विचार वेगळे, तुमचे विचार वेगळे. त्यानंतर ही जीवनरेखा खडी आहे, उभी आहे पूर्ण. ज्यावेळेला उभी असते तेव्हा अशा माणसाला पोटाचे विकार काय ना काय येतात. म्हणजे ॲसिडिटी असेल, पोटदुखी असेल, असे काही ना काही पोटाचे विकार येतात. अशा माणसाला दूरस्थ स्थानापासून खूप फायदा असतो. तुम्ही जितकं दूर जाल, लांब जाल, जितकं लांब जाऊन कार्य कराल किंवा लांबच्या गोष्टी जेवढ्या हँडल करणार, त्यातून तुम्हाला आर्थिक म्हणजे धनलाभ खूप चांगला होऊ शकतो. दुसरी गोष्ट, फिरणं खूप होईल, ट्रॅव्हलिंग खूप होईल. मला असं म्हणजे माझा एक पहिला अनुभव आहे, खूप लोकांचा हात बघितलेला, त्यानुसार सांगतो. नोकरीसाठी तर काय म्हणता येत नाही, पण बऱ्याचदा फिरण्यासाठी सुद्धा पूर्ण देशामध्ये खूप मोठमोठ्या ठिकाणी जाल. देश सोडून काही दिवसानंतर परदेशातसुद्धा फिरायला येण्याचे चान्सेस येतील. देश विदेशात फिरताल तुम्ही. फक्त ह्या उभ्या रेषा असल्यामुळे आईवडिलाच्या सुखामध्ये कधी कधी कमी येते, असं बऱ्याचदा मी बघितलेलं आहे. म्हणजे याच्या अगोदरचे जे मी लोकांचा हात बघितले त्याच्यामध्ये. ठीक आहे. बाकी याच्यावर जीवनरेषा जी आहे ते पोटांचे आजार, विकार आणि आपलं आयुष्य सांगत असते. आपला कधी मृत्यू आहे, कुठल्या वयामध्ये किती त्रास होणार आहे, आजारपण असेल, पैशाचं नुकसान असेल, बुडवणार असेल, ॲक्सिडेंट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी इथे समजत असतात. पण फोटो क्लिअर नसल्यामुळे मी काही सांगू शकत नाही. पुढे जाऊ. ही आहे मस्तिष्क रेखा. ही मस्तिष्क रेखा मोठी आहे. तर म्हणजे माइंडवरती प्रेशर अशा माणसाच्या खूप राहते. डोक्यावर प्रेशर असते, म्हणजे काही ना काही बर्डन राहते. दुसरी गोष्ट, ही रेखा धुंदली आहे तर काही ना काही पाठीचा त्रास तुम्हाला पुढे जाऊन जाणवेल. कंबरदुखी वगैरे, पाठ दुखेल, असं काही ना काही होईल. तिसरी गोष्ट, शिक्षणाच्या बाबतीमध्ये जास्त मन नाही लागणार, लक्षात कमी राहणार. शिक्षणाच्या गोष्टी त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढणार नाही एवढा. आता याच्यावरून धन पक्ष म्हणजे धन पण समजतं. ह्या रेषेवरून डोक्याचे आजार समजतात, बुद्धी किती आहे, शिक्षण किती होईल, डॉक्टर व्हाल का, PhD कराल का एखाद्या विषयाची, हे सगळ्या गोष्टी इथून समजत असतात. पण फोटो क्लिअर नाही आहे. चला पुढे जाऊया आपण. ही आहे हृदयरेखा. ही एक्झॅक्ट शनीच्या खालनं निघाली आहे. अशा माणसाला राग सहन होत नाही. म्हणजे जोपर्यंत मारत नाही, हात उचलत नाही, तोपर्यंत त्याचं माइंड शांत होत नाही. नंबर 2, सेक्सची भावना भयंकर येते. वारंवार शरीर सुखाचीच भावना सतत येते. आणि दुसरी गोष्ट, झोपेतून उठलं की पैसे कसे कमवायचे, वारंवार पैशासाठी सारखं ध्यान. चौथी गोष्ट, असा माणूस स्वतःसाठी खूप बघतो. म्हणजे 100% 99% गोष्टी
फक्त आणि फक्त स्वतःसाठी बघतो, 1% दुसऱ्यासाठी बघणार. फक्त मी आणि मी मनामध्ये असंच राहणार आहे कंटिन्यू. आपला किती फायदा होतो तरच ते समोरच्याला हे करणार, नाहीतर त्याला विलगून घेणार नाही. अशा प्रकारची मनस्थिती राहणार. याने आजार पण येतात एवढी छोटी रेषा असल्याने. ही हृदयरेखा म्हणजे नावाच हृदय आहे. हृदयाचे विकार, शुगर, BP, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक ही सांगत असते. पण आता हे फोटो क्लिअर नसल्यामुळे मी काय सांगू शकत नाही आहे. त्याच्यानंतर ही तर रेखा मला फाटल्यासारखी दिसते, खूपच मोठी. तर या जबाबदाऱ्या खूप पार पाडाव्या लागतील तुम्हाला आयुष्यभर. जबाबदाऱ्याचा लोड खूप राहील आणि काही ना काही 100% लिहून ठेवा. तुम्हाला शुगर किंवा म्हणजे असं रक्ताच्या रिलेटेड काही ना काही डिसीज, रोग तुम्हाला 100% होईल. जर मी इथं गोल केलेल्यासारखी रेषा असेल तर होईल म्हणजे होईल. कारण मंगळ पण खूप उंच आहे. ज्यांचे मंगळ खूप हाय असतात त्यांना वयाच्या 48 नंतर रक्ताचे रोग होतात. कारण अति राग हा चांगला नसतो. रागामुळे रक्ताचे रोग होतात. इव्हन दो आतड्याचे पण कधी कधी रोग होतात. इथे सगळे असे साईन बनलेले आहेत रेषांवरती. तर स्वतःचा पराक्रम करून काहीतरी गोष्ट निर्माण करायची असे विचार अशा खूप येत असतील. एक रेषा अशी पण आली आहे. हे काही ना काही स्टमक किंवा स्टमकच्या रिलेटेडच, म्हणजे 1-2 वेळेस सकाळी टॉयलेटला जाणे किंवा ॲसिडिटी यासारखे प्रकार काहीतरी होतील. ही असते विवाहरेखा. याच्यातून लग्न आणि ॲफेअर पण समजतात, किती मुलींसोबत आहेत. याच्यावर स्मॉल लाईन असतात, त्याच्यावरून समजतं तुम्हाला मुलं किती होतील, त्या मुलांची संख्या कशी असेल, आजारपण असेल, मृत्यू होईल. दुसरी गोष्ट इथं पण समजतं. अशा प्रकारचे साईन असल्यावर जितकं मोठं हे साईन तो मुलगा असतो आणि स्मॉल साईन जे असतं, आता हे मोठं आहे तर हा मुलगा आणि हे स्मॉल म्हणजे मुलगी. ते इथं बघा, त्यानुसार तुम्हाला समजेल. ठीक आहे, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. फोटो क्लिअर नाही आहे तरी पण मी ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शॉर्टमध्ये व्हिडिओ दिलेला आहे. ॲक्च्युली मला एका व्यक्तीचं ॲनालिसिस करण्यासाठी कमीत कमी 2 तास लागतात, जेव्हा व्यक्ती समोर येतो तेव्हा. थँक्यू.